नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण या भागात इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे द्रव्याचे संघटन, कंपोजिशन ऑफ मॅटर, याचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रथम पाहूया आपण मागील भागात काय पाहिलं. मागील भागात आपण मूलद्रव्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ एलिमेंट्स दॅट आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स शिकलो. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ कंपाऊंड शिकलो. सेंद्रिय संयुगे म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हे कार्बनी व अकार्बनी संयुगे. त्यानंतर टाइप्स ऑफ मिक्सचर्स, मिश्रणाचे प्रकार शिकलो. समांगी आणि विषमांगी, होमोजिनियस मिक्सचर्स अँड हिट्रोजिनियस म्हणजे विषमांगी मिश्रणे. त्यानंतर आपण सोल्युशन, द्रावण म्हणजे काय आणि द्रावणाचे प्रकार, द्राव्य आणि द्रावक यांचं जे समांगी मिश्रण असतं त्याला द्रावण असे म्हणतात, सोल्युशन. आणि त्याचे टाईप पाहिले आपण, गॅस इन गॅस, liquid in liquid, solid in solid and gas in solid. These are the types of solutions. And also we have studied what is suspension. निलंबन म्हणजे काय. जेव्हा द्रवामध्ये स्थायू मिक्स केलेला असतो, असा स्थायू की जो त्यामध्ये विरघळत नाही आणि तो त्यावर तरंगतो, अशा मिश्रणाला निलंबन असे म्हणतात. पाण्यामध्ये भुसा आणि या भुशाचा आकार म्हणजे त्या स्थायूकणांचा आकार जास्त असल्यामुळे आपण त्याला गाळण पद्धतीने द्रवापासून वेगळे करू शकतो, हे आपण पाहिलं. पुढील भागात आपण पाहणार व्हॉट इज कोलायड. कोलायडल सोल्युशन म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये आपण दूध वापरतो. तुम्ही म्हणा दूध हा द्रवपदार्थ आहे. बरोबर, द्रवपदार्थ आहे. पाण्यामध्ये दूध, पाणी आणि दूध. दूध हे पाणी आणि दूध यांच्यापासून बनलेले अर्धपारदर्शक मिश्रण आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल दूध फाटतं किंवा खराब होतं. दूध फाटल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पाणी वेगळं होतं पहा, आणि काही घटक जे दुधामधील घटक आहेत. कोणते घटक दुधामध्ये असतात. प्रथिने, स्निग्ध पदार्थ जे आहेत ते संयुकण वेगळे होतात. मायक्रोस्कोप खाली पाहिलेलं चित्र पहा दुधाचं. This is milk under microscope. There are some fat particles you can see here in the milk. मग दुधामध्ये हे जे पार्टिकल्स आहेत ते विखुरलेले आहेत, पसरलेले आहेत. पाण्यामध्ये हे स्निग्ध पदार्थ, प्रथिने पसरलेले आहेत आणि त्यांच्यापासून तयार झालेलं हे जे द्रावण आहे, जरी पातळ असलं, पाण्यासारखं प्रवाही असलं तर ते पारदर्शक नाही आहे, त्यातून आपल्याला काही दिसत नाही. आणि अशा ह्या द्रवरूप पदार्थाला कलील किंवा कोलायडल सोल्युशन असे म्हणतात. या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन म्हणजे प्रकाश किरण पडले तर काही प्रमाणात प्रकाश किरण जातात आणि काही प्रमाणात प्रकाश अपस्करण म्हणजे स्कॅटर, लाईट पसरते. संक्रमण म्हणजे प्रकाश प्रवास करतो सरळ रेषेत, त्याला प्रकाशाचे संक्रमण म्हणतात ना. तर सरळ रेषेमध्ये जातो काही प्रमाणात व काही प्रमाणात विखुरतो. इथे तुम्हाला चित्र दिसत असेल, हे प्युअर वॉटर आहे, पाणी आहे, त्यातून प्रकाश किरण दिसत नाही. परंतु इथे पुढे हे दूध आहे किंवा कुठलेही कोलायडल सोल्युशन, त्यामध्ये पार्टिकल्स जसे दुधामध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिने पसरलेले असतात त्याप्रमाणे पार्टिकल्स पसरलेले आहे. त्यामुळे प्रकाश किरण त्या कणावर आदळतो आणि आपल्याला डोळ्याने दिसतो. विजिबल लाईट, लाईट यू कॅन सी लाईट थ्रू कोलायडल सोल्युशन बट यू कॅनॉट सी लाईट थ्रू प्युअर वॉटर. कारण या विषमांगी मिश्रणामध्ये पाणी ह्या प्रावस्थेमध्ये म्हणजे पाणी या फेजमध्ये दुधाचे कण पसरलेले असतात. दुधाच्या कणांचा व्यास हा जवळजवळ 10⁻⁵ आहे, म्हणजे कमी आहे.
कारण आपण निलंबनमध्ये पाहिलं -4पेक्षा जास्त कणांचा आकार असल्यामुळे ते गाळू शकतो, पण ह्या दुधातील कणांचा आकार हा एकदम छोटा आहे. दिस ऑल्सो यू कॅन सी an एक्झाम्पल इज गिवन. हे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. तर colloids contain particles which are intermediate between solution and suspension. सस्पेन्शन आपण मागच्या वेळेला निलंबन, सोल्युशन म्हणजे द्रावण, एकदम पातळ द्रावण, मिठाचं द्रावण, ह्या दोघांच्या मधली साईज असते. पीनट बटर, पुडिंग आपण म्हणतो, जेली, व्हिप क्रीम, फॉग, धुकं. इथे बघा एक्झाम्पल्स आहेत. धुकं जे पडणार दिसतं तुम्हाला आपल्याला थंडीच्या दिवसामधलं धुकं, आणि तसं धूर जो असतो गिरण्या कारखान्यामधून निघणारा, ही सुद्धा कोलॉयडल सोल्युशनचीच उदाहरणं आहे. सोल्युशन म्हणजे द्रवरूपच पाहिजे असं काही नाही. हे धुकं जे आहे ते वायूमध्ये द्रव धुकं, बरोबर ना, कारण धुकं म्हणजे पाण्याची वाफ म्हणतो ना आपण. बाष्प जे आहे की जे पूर्ण वाफ झालेलं नाही ते पसरलेलं असतं थंडी या दिवसा सकाळी, मग ते हवेमध्ये पाण्याचे कण आहेत, नाही वायूमध्ये द्रव. आणि धूर काय आहे, गिरण्या कारखान्यात निघणारा धूर जो आहे तो कार्बनचा आहे. काय म्हणतो आपण, अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे ते वायूमध्ये स्थायू आहे. म्हणजे ही वायूमध्ये स्थायू आणि वायूमध्ये द्रव ही सुद्धा कोलॉइड्सचीच उदाहरणं आहेत, कारण त्यातून आपल्याला पलीकडचं दिसत नाही. तुम्हाला माहीत असेल थंडी या दिवसात धुकं पडलं तर गाड्यांना पुढचं पलीकडचं दिसत नाही, त्यामुळे गाड्या थांबवाव्या लागतात. म्हणजेच हे काय आहेत, अर्धपारदर्शक आहेत. मग दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ कोलॉयडल सोल्युशन. हां, आता आणखी काय कोलॉइड्सच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं की तुम्हाला सांगितलं की त्यांचा आकार जो आहे कणांचा फारच लहान, 10⁻⁵ जवळपास असतो. त्यामुळे गाळण कागदाची छिद्र त्यापेक्षा मोठी असल्यामुळे या कलिली द्रावणांची जरी ती विषमांगी असली विलगीकरण करता येत नाही. जसं तुम्हाला म्हटलं की सँड म्हणजे वाळू आणि पाणी तुम्ही वेगळे करू शकता विलगीकरण क्रियेने, किंवा सस्पेन्शन तुम्ही वेगळे करू शकता, पण कोलॉयडल सोल्युशन वेगळे करू शकत नाही. पुढे आपण पाहणार आहोत रेणुसूत्र म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग हे पाणी आहे, तुम्हाला माहिती आहे आपण सुरुवात भागात पाहिलं की पाणी हे संयुग आहे. त्यानंतर हा धूर आहे, गिरण्या कारखान्यात निघणारा धूर हे जो आहे तो कार्बन डायऑक्साईड असतो, हेही तुम्हाला माहीत आहे. अजूनही काही उदाहरणं पाहूया. हे आहे मोरचूत कॉपर सल्फेट. त्याखाली आहे आपण नेहमी वापरतो मीठ, सोडियम क्लोराईड. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एच म्हणजे हायड्रोजन माहिती, आपण संज्ञा मागील पाठात शिकलो. ओ म्हणजे ऑक्सिजन आहे. ह्या लिहिलेल्या ह्या अक्षरांवरून, मी आता अक्षरच म्हणणार सुरुवातीला, तुम्हाला कळते की पाण्यामध्ये जे पाणी संयुग आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनने बनलेलं, त्यामध्ये हायड्रोजन किती आहेत, तर H2 लिहिलं आहे मी, म्हणजे यामध्ये हायड्रोजन आहेत 2 अणू. पाण्याच्या ह्या सूत्रामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनच्या इथे काही लिहिलं नाही, म्हणजे ऑक्सिजनचा 1 अणू आहे. नंतर हा धूर आहे, कार्बन डायऑक्साईड म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये कार्बनचा 1 अणू आहे, ऑक्सिजनचे 2 अणू आहेत. हे मोरचूद आहे कॉपर सल्फेट, त्यामध्ये Cu म्हणजे कॉपर, त्याचा 1 अणू आहे, सल्फरचा 1 अणू आहे आणि ऑक्सिजनचे 4 अणू आहेत. सोडियम क्लोराईड आपलं नेहमीचं मीठ, त्यामध्ये Na म्हणजे सोडियमचा 1 अणू आणि क्लोरीनचा 1 अणू आहे. म्हणजे ह्यावरून काय कळत आहे की एखाद्या संयुग, तुम्हाला माहिती आहे संयुग जे आहेत ते अणूंच्या जोडणीतून तयार होतात. त्यामुळे संयुगाच्या एका रेणूमध्ये अणूंच्या जोडणीतून तयार होणारा रेणू असतो. मग संयुगाच्या एका रेणूमध्ये मूलद्रव्याचे किती अणू आहेत, त्यांची संख्या किती आहे, हे आपल्याला ज्यावरून कळते त्याला रेणुसूत्र म्हणतात. रेणुसूत्रामध्ये त्या संयुगाच्या घटक मूलद्रव्याची संज्ञा कळते आणि त्याच्या पायथ्याशी आपण जे आकडे लिहिले आहेत त्यावरून त्यांच्यातील अणूंची संख्या कळते. तर आता ही रेणुसूत्र कशी लिहायची, ती संयुजा ह्या घटकावर अवलंबून आहे. संयुजा म्हणजे काय, तुम्हाला मागील भागात आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण वगैरे शिकलो आहोत. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात व केंद्रकाभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन संख्याचं वाटप त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणतात. आता एक उदाहरण दिलं आहे बघा. सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 281, कारण सोडियममध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत 11, बरोबर. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन असतो. मग संयुजा ही ते जे मूलद्रव्य आहे ते किती इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण करतं
तेवढ्या संख्येला, इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. आणि साहजिकच त्या जेवढ्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतं म्हणजेच दुसऱ्या मूलद्रव्याला जेव्हा देतं म्हणजे त्या मूलद्रव्याशी संयोग पावतं, त्या मूलद्रव्याशी रासायनिक बंध निर्माण करतं. आणि एक अणू किती इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्याला किंवा घेतो म्हणजे त्याची संयुजा किती आहे तेवढे तो रासायनिक बंध तयार करत असतो. ह्या उदाहरणातच बघा, सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग कक्षा पूर्ण करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे, त्याला नाही मिळू शकत 7 इलेक्ट्रॉन 8 पूर्ण करण्यासाठी. मग तो स्वतःचाच 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. दिल्यामुळे इलेक्ट्रॉन कमी झाला, केंद्रकातला प्रभार तेवढाच राहिला, त्यामुळे त्याचा तयार झाला धन आयन. मग ते 1 इलेक्ट्रॉन त्याने दिला म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन कोणालाही देऊ शकतो. त्यामुळे हा एक आकडा त्याची संयुजा आहे. काय आहे? सोडियमची संयुजा आहे 1, म्हणजे त्याची कॅपॅसिटी 1 इलेक्ट्रॉन देण्याची कोणालाही. हे दुसरं उदाहरण बघा, क्लोरीन दिले मी. क्लोरीनचे एकूण इलेक्ट्रॉन असतात 17. किती असतात? 17. त्याचं स्वरूप पण लिहिते मी ते खाली. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन बसतात अणूच्या, दुसऱ्या कक्षेत 8 बसतात, 2 आणि 8 10 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन बसतात. मग क्लोरीन कसं आहे? क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे हे तिसरी कक्षा सॅटिस्फाय करायला, बरोबर ना, म्हणजे अष्टक पूर्ण करायला. म्हणजे अगदी पूर्ण होणार नाही कक्षा, पूर्ण कक्षा वेळेला 18 लागतात, पण अष्टक किंवा द्विक पूर्ण करते कोणती शेवटची कक्षा असेल ते. फक्त पहिली कक्षा द्विक पूर्ण करते आणि इतर कक्षा आपलं अष्टक पूर्ण करतात. त्यामुळे ह्याला 8साठी एकच इलेक्ट्रॉन पाहिजे. त्यामुळे तो दुसरा देणारा जो कुठलाही अणू असेल, उदाहरणार्थ वरती सोडियमच आहे बघा, देणारे जे असतात त्यांच्याकडून तो 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे त्याच्यावर Cl- ऋण प्रभार निर्माण झाले बघा. तो प्रभार काही असो, आपल्याला प्रभार आता पाहायचं नाही, आपल्याला फक्त एवढं कळलं की क्लोरीनची 1 इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे क्लोरीनची संयुजा 1 आणि त्यामुळे ही इलेक्ट्रॉन देण्याची आणि घेण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीवरूनच ठरतं तो किती कोणत्या मूलद्रव्याशी किती बंध निर्माण करू शकतो. हेच उदाहरण पाहूया आपण दुसरं, हायड्रोजन. हायड्रोजनची एकच इलेक्ट्रॉन असतो, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनच 1 आहे. पहिली कक्षा जी असते ती द्विक पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आता ह्याच्या पहिल्या कक्षेतच 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर ना. मग ह्याला द्विक पूर्ण करणंच आवश्यक आहे, कारण तो दुसऱ्याला 1 इलेक्ट्रॉन देऊन स्वतः नष्ट होणार नाही, बरोबर. मग अशा वेळेला तो दुसऱ्याला ज्याला आवश्यक आहे 1 इलेक्ट्रॉन आवश्यक आहे, एखाद्याला उदाहरणार्थ क्लोरीन आपण पाहिलं. आता उदाहरणार्थ इथे मी काय घेतलेलं आहे? नायट्रोजन घेतलेलं आहे बघा. नायट्रोजनची बाह्यतम कक्षा 1 2 3 4 5 दिसत आहेत बघा. हां, मग हे जे 5 इलेक्ट्रॉन आहेत मी बाह्यतम कक्षा फक्त दाखवले. 5 म्हणजे ह्याला 3 इलेक्ट्रॉन हवे आहेत नायट्रोजनला. किती इलेक्ट्रॉन हवे आहेत नायट्रोजनला? 1 2 आणि 3 अष्टक पूर्ण करायला. मग आता तुम्ही म्हणाल 1 हायड्रोजन कसा काय देणार? 1 हायड्रोजन देत नाही. मग अशा वेळेला तो किती हायड्रोजनचा योग पावणार? 3 हायड्रोजनशी. 1 हायड्रोजन एका हायड्रोजन. मग तुम्ही म्हणाल हायड्रोजन त्याला देणार कसा? तर या ठिकाणी देणं होत नाही, शेअरिंग भागीदारी होते. हा याच्याशी जोडला जातो आणि त्यामुळे असे किती हायड्रोजन जोडले जातील एका एनशी? असे एका एनशी 3 हायड्रोजन जोडले जातील. पहा या चित्रात दाखवलं आहे. आणि त्यामुळे एका एनशी 3 हायड्रोजन जोडले गेले. म्हणजे आता एका नायट्रोजनने घेतले किती? 3 हायड्रोजन घेतले, म्हणजे नायट्रोजन संयुजा 3. नायट्रोजन संयुजा किती आहे? 3. पण एका हायड्रोजनची संयुजा किती? एकच. कारण एका हायड्रोजनने आपला एकच इलेक्ट्रॉन, हा जो गोल आहे तो हायड्रोजनचा आहे. गोल आहे तो कोणाचा आहे? हायड्रोजनचा. आणि क्रॉस केलेला आहे तो नायट्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे एका हायड्रोजनची संयुजा एकच, पण नायट्रोजनने 3 हायड्रोजन असे घेतले, त्यामुळे नायट्रोजनची संयुजा 3 आणि पदार्थ जो तयार झाला अमोनिया, त्याची आपल्याला इथे सूत्र दिसते बघा, NH3. म्हणजे नायट्रोजनमध्ये N1 आणि H3. म्हणजे रेणुसूत्रावरून आपल्याला काय कळतं आहे? त्या मूलद्रव्यातील त्या संयुगातील अणूंची संख्या कळते बघा. मला NH3कडे बघितल्यावर लगेच कळते मला की NH3मध्ये 1 नायट्रोजन आहे आणि 3 हायड्रोजन आहे. अजून एक आपण उदाहरण पाहूया. मिथेन गॅस सर्वांना माहीत असेल, बायोगॅसमध्ये तयार होतो तो. त्यामध्ये इथेच प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन प्रमाण मानायचं आहे. एका हायड्रोजनकडे 1 आहे आणि हा जो कार्बन आहे बघा मध्ये,
कार्बनची जी संयुजा असते त्याप्रमाणे 6 मध्ये 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत आणि 4 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहेत कार्बनच्या. मग पहा या ठिकाणी इथे दाखवले बघा चित्रामध्ये, निळे जे आहेत ते आहेत कोणाचे लिहिले बघा, रेड इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन, ब्ल्यू ऑफ कार्बन. हे ब्ल्यू कार्बनचे आहेत 1 2 3 आणि 4. मग एका कार्बनला अजून 4 पाहिजेत, त्यामुळे 4 हायड्रोजन त्याच्याशी जोडले गेले आणि सहसंयुज बंध तयार झालं आणि जे पदार्थ तयार झाला तो म्हणजे CH4, कार्बन एकच H4. हे नाव आहे मिथेन. म्हणजे आपल्याला रेणुसूत्रावरून कळतं आहे मिथेनमध्ये 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन. मग जसं तुम्हाला रेणुसूत्र बघून आपल्याला कळतं आहे की त्याच्यामध्ये अणू किती आहेत त्या मूलद्रव्यांचे, मग आपल्याला संयुजा जी आहे जर दिली असेल किंवा आपल्याला संयुजा कळते, संयुजा दिली असेल त्यावर रेणुसूत्र पण तयार करता आलं पाहिजे. पाहूया आता कसं करायचं ते. इथे बघा काही मूलद्रव्यांच्या व्हॅलेन्सीज दिलेल्या आहेत. हायड्रोजनची 1, हेलियमची 0, लिथियमची 1, म्हणजे व्हॅलेन्सीमध्ये त्यांचे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा मी दिले बघा या ठिकाणी प्रत्येकाचं. KLMN म्हणजे काय, प्रत्येक कक्षेत इलेक्ट्रॉन, पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा आणि साधारण शेवटची कक्षा जी आहे ते शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांचं कॉन्फिगरेशन संयुजा आहे. आता मग आपल्याला एखाद्या मूलद्रव्याची संयुजा माहीत असेल तर रेणुसूत्र कसं लिहायचं ते आपण पाहूया. तिरकस गुणाकार पद्धतीने रेणुसूत्र तयार करतात. काय आहे तिरकस गुणाकार पद्धत पाहूया. त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. प्रथम तुम्हाला जी घटक मूलद्रव्य आहेत त्यांच्या संज्ञा लिहायच्या, नंतर त्याखाली त्या संज्ञा ज्या आहेत त्याखाली त्यांची संयुजा लिहायची आणि बाणांनी तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार झाल्यानंतर आपल्याला सूत्र मिळतं आणि त्या सूत्रामध्ये काही बदल आवश्यक असेल तर अंतिम सूत्र लिहायचं आहे. आता उदाहरणादाखल मी घेतलेलं आहे. समजा P ही एका मूलद्रव्याची संयुजा आहे 4. P एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि Q हे दुसरं मूलद्रव्य आहे त्याची संयुजा आहे 5. मग कसं त्याच्यापासून ऋणसूत्र तयार करणार आपण बघा. P ची संयुजा 4 आणि Q ची 5. तर बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार जी पायरी 3 मगाशी वाचली आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर सूत्र मिळतं आणि आवश्यक असल्यास अंतिम सूत्र काढायचं आहे, बदल काही आवश्यक असेल तर. मी पुन्हा ते P आणि Q लिहिणार, त्यांच्या खाली त्यांच्या संयुजा लिहिणार 4 आणि 5. तिरकस गुणाकार म्हणजे P जे आहे मूलद्रव्य त्याची संख्या मी 5 लिहिणार आणि Q ची संख्या लिहिणार मी 4 रेणुसूत्र तयार करण्यासाठी. कारण उलट जेवढी संयुजा त्याच्या उलट त्याचे रेणू लागतात. H2O मध्ये बघा हायड्रोजन संयुजा 1 आहे, कार्बनची 2 आहे, ऑक्सिजनची 2 आहे, त्यामुळे हायड्रोजनचे 2 अणू लागतात, ऑक्सिजनचा 1 अणू. म्हणजे संयुजेच्या उलट म्हणून तिरकस गुणाकार या ठिकाणी सांगितले. जेवढी संयुजा त्या उलट त्या मूलद्रव्याचे अणू लागतात रेणुसूत्र तयार करण्यासाठी. आणि त्यामुळे हे जे मूलद्रव्य असेल आपलं काल्पनिक मूलद्रव्य आहे संयुग आहे त्याची संज्ञा असेल P5Q4. आता आपण उदाहरण पाहूया. कार्बन डायऑक्साईड त्यास कसं तयार करता येईल. कार्बनचे संयुजा आत्ताच पाहिलं उदाहरणामध्ये 4 आहे, CH4 मध्ये आपण पाहिलं, आणि ऑक्सिजन संयुजा 2 आहे. मग प्रथम मी काय करणार आहे, त्यांच्या संयुजा संज्ञाच्या खाली संयुजा लिहिणार, तिरकस गुणाकार करणार आणि अंतिम सूत्र लिहिणार. तर पाहूया आपण. कार्बन आणि ऑक्सिजन C आणि O लिहिलं, त्याखाली त्यांच्या संयुजा लिहिल्या आणि मी तिरकस गुणाकार केला. पहा, तिरकस गुणाकार केल्यावर मला सूत्र मिळालं C2O4 बरोबर. मी काय सांगितलं, अंतिम सूत्र काही वेळेला करणं आवश्यक. जसं आपण बघा गणितामध्ये लसावी काढतो छेद समान करण्यासाठी अपूर्णांकांचे, त्याप्रमाणे इथे C2O4 जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 2 ने भाग लागतो बघा. 2 दुने 4, 2 के 2 दुने 4 बरोबर ना. कार्बन आणि ऑक्सिजन यांना भाग लागतो, म्हणजे मी इथे भाग लावला तर 2 के 2 दुने 4. आणि त्यामुळे मग अंतिम सूत्र काय येणार आहे, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2. म्हणजे अशा प्रकारे आपण कोणाचं अंतिम रेणुसूत्र तयार केलं कार्बन डायऑक्साईड. म्हणजे असं आवश्यक असेल जिथे भाग लागून आपण अंतिम लहान संख्या करू शकत असलो पूर्णांकी संख्या, तर त्या ठिकाणी अंतिम सूत्र म्हणजे पायरी 5चा वापर करायचा आहे. अजूनही आपण काही उदाहरणं पाहूया. संयुजा आणि रेणुसूत्र. मूलद्रव्य संयुजा H आणि O आहेत.
त्याखाली मी संज्ञा H आणि O आहेत. संयोजन लिहिलं आहे हायड्रोजनची 1 आणि ऑक्सिजनची 2 आहे. -2 लिहिलं आहे कारण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेतो. आपल्याला रेणुसूत्रासाठी चिन्हाकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही आहे. फक्त आपण संयुजा पॉझिटिव्ह संयुजा बघूया पूर्ण संख्या. ठीक आहे. आणि बघा H ला तिरकस गुणाकार केला, Hला 2ने गुणलं, H2 आणि ऑक्सिजनला 1 गुणलं आणि तयार झालं संयुग H2O म्हणजे पाणी. दुसरं उदाहरण बघूया. पोटॅशियम आणि क्लोरीन दोघांच्या संयुजा +1 -1 आहे. तिरकस गुणल्यावर K1Cl पण 1 KCl दॅट इज पोटॅशियम क्लोराईड. नंतर Mg आणि Cl मूलद्रव्यांची संज्ञा लिहिल्या मी. मॅग्नेशियमची संयुजा आहे व्हॅलेन्सी ऑफ मॅग्नेशियम इज 2 and that of chlorine is -1. When I will cross multiply I will get MgNCl2 that is magnesium chloride. अजून काही उदाहरणं पाहूया आपण. Na आणि SO4. Na ची संज्ञा आहे +1. SO4 हा एक मूलक म्हणतात त्याला. S आणि O4 पासून तयार होणार. त्याची संयुजा आहे -2 आणि तिरकस गुणल्यावर आपल्याला येतं Na2 आणि SO4 1 सोडियम सल्फेट. नंतर Ag आणि NO3 +1 -1 आहे. तिरकस गुणाकार केला असता आपल्याला त्याची रेणुसूत्र मिळत आहे सिल्वर नायट्रेट AgNO3. आणि पुढे K and OH. OH हे मूलक आहे. हे जे दोन जी मूलद्रव्य ज्यामध्ये अणू दिसत आहेत त्यांना मूलक म्हणतात. ते कशी तयार होणार पाहणार आपण नंतरच्या भागामध्ये. K+ आणि OH- तिरकस गुणाकार केला असता मला मिळतं आहे KOH दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अशा प्रकारे अनेक मूलद्रव्य तुम्ही त्यांच्या संयुजांच्या साहाय्याने तुम्ही त्यापासून तिरकस गुणाकार करून त्यांची रेणुसूत्र तयार करू शकता. अशा प्रकारे ह्या भागात आपण काय शिकलो पाहूया. संपूर्ण पाठाचा आपण आढावा घेऊया. सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन पाहिलं, वर्गीकरण. फर्स्ट क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन दॅट इज स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस म्हणजे अवस्थांवरून आपण काय शिकलो. पहिलं वर्गीकरण शिकलो ते स्थायू, द्रव आणि वायू. नंतर दुसरा क्रायटेरिया केमिकल कंपोजिशन म्हणजे द्रव्याचं संघटन कसं झालेलं आहे, रासायनिक संघटन, रासायनिक घटक कसे आहेत त्यातले, त्यावरून आपण जे वर्गीकरण शिकलो ते एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर मूलद्रव्य संयुगाने मिश्रणे. मग आपण एलिमेंटचे टाईप पाहिले, मूलद्रव्याचे प्रकार पाहिले, धातू, अधातू आणि मेटलॉइड्स, धातू सदृश मूलद्रव्ये. त्यानंतर आपण मेटल्सच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या. मेटल्सना प्रॉपर्टीज आहेत ज्यांच्यामुळे मेटल्स ओळखता येतात. आणि नंतरच्या भागात आपण पाहिलं टाइप्स ऑफ कंपाउंड, त्याचे ऑर्गॅनिक कंपाउंड्स, इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. Also we have studied types of mixture, that is homogeneous mixture and heterogeneous mixtures. Also we have studied what is solution and its type, gas in gas, liquid in liquid, solid in solid and gas in liquid. Then we have studied what is suspension, what is colloid, and also just now we have studied molecular formula of the compound. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.